तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। तर आता येऊन पोचलो आम्ही इथे। हे बघा इथे आजूबाजूला दुकाने पण आहेत। आता मी इथे समोर गाडी पार्किंग करतो राईट साईडला आणि मग पुढे आपण जाऊ। रामतीर्थाचा धबधबा पण आहे इथे। तर आम्ही आता इथे पाठी गाडी पार्किंग केली। चला आता आतमध्ये जातो आम्ही। इथे आल्यानंतर या निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप छान वाटते आणि इथे उन्हाळ्यामध्ये महाशिवरात्रीला यात्रा पण भरते फेब्रुवारी मार्चमध्ये। हे बघा मंदिराच्या समोर ही हिरण्यकेशी नदी आहे। ह्या हिरण्यकेशीचा उगम आंबोलीमध्ये झाला आहे। गेल्या वर्षी पण इथे पाऊस जास्त नव्हता, यावर्षी पण अजून इतका पाऊस आला नाही। इथे समोर दिसतं इथे पूर्ण पाणी येतं याच्यावरती आणि आम्ही चालत चाललो आहे ते पण भरतं। आम्हाला दर्शन पण घेता आलं नाही आतमध्ये जाऊन, कारण का जिथून एंट्री आहे तिथे लॉक लावला आहे। पायरीवरती पाणी आहे तिथे खूप। ही बघा इथे शंकराची मूर्ती पण आहे। हे बघा पाण्याचा प्रवाह किती इथे जास्त आहे। आजूबाजूच्या परिसरातील भरपूर लोक येतात पावसाळ्यामध्ये इथे बघण्यासाठी। तर चला आता निघतो आम्ही। चला जाता आता इथं हॉटेल एक दिसलं छोटं, तर इथे गरम गरम भजी आहेत। आकांक्षा पण मगापासून बोलत होती की भूक लागली, तर इथं गरमागरम भजी आहेत। तर आम्ही भजी खातो इथं आणि निघतो आता। रे बघा कशी खाते आता भजी। तर चाललो आहे आता आम्ही घरी। तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर गाईज इतका वेळ देऊन आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे।